नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यारा कंपनीचे जे आपणाला मार्केटमध्ये बड बिल्डर हे आढळते त्याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याची वापरण्याची योग्य वेळ असेल, योग्य प्रमाण कोणते, त्याचबरोबर ते पिकामध्ये आपणाला कशा पद्धतीने परिणाम असेल किंवा आपण त्याचा वापर हा कोणत्या स्टेजला आपल्या पिकामध्ये करावा, त्याचबरोबर त्याचा वापर आपण कोणकोणत्या पिकामध्ये कशा पद्धतीने करू शकतो, त्याचे वापरण्याचे प्रमाण असेल, तसेच त्याचं पॅकिंग हे मार्केटमध्ये किती ग्रॅममध्ये किंवा कशा स्वरूपात अवेलेबल आहे, त्याचा रेट असेल किंवा ते आपणाला किती स्वरूपात त्याची किंमत मोजावी लागेल, या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. आपणाला जे यारा कंपनीचे बड बिल्डर मार्केटमध्ये अवेलेबल आहे किंवा आढळून येते त्याच्यामध्ये आपणाला मॅग्नेशियम हा 24%, त्याचबरोबर झिंक हे 10% व अवेलेबल स्वरूपातील आपणाला फॉस्फरस हा 2.5% आपणाला या 3 अन्नद्रव्याचं मिश्रण असेल किंवा हे 3 अन्नद्रव्य आपणाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. हे प्रामुख्याने भाजीपाला पिकं असतील किंवा ज्या पिकांमध्ये फ्लॉवरिंग्स येत आहे किंवा फुलकळी येत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट असेल किंवा परिणाम हा दिसून आलेला पाहायला मिळतो. मग तुम्ही टोमॅटो असेल, काकडीसारखं पीक असेल, वांग्यासारखं पीक असेल किंवा फुलशेती असेल किंवा ज्या पिकांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फुलकळी मिळवायचं आहे त्याच्याबरोबरच जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आहे, त्यावेळी तुम्ही याराच्या बड बिल्डरचा वापर करू शकता, की ज्यामुळे तुम्हाला एकसमान फुलगळ असेल, फुलकळी निघणे, त्याचबरोबर फुलगळ कमी होणे, तसेच पिकाला आलेले ग्रीनरी असेल किंवा जास्तीत जास्त निघालेली फुलकळी हे पाहायला मिळतं. तर याचा वापर कधी करायचा किंवा किती प्रमाणात करायचा? भाजीपाला पिकामध्ये आपण प्रामुख्याने ज्यावेळी आपणाला फ्लॉवरिंग स्टार्ट होतं किंवा फुलकळी चालू होते त्यावेळी आपणाला पहिला स्प्रे द्यायचा आहे, की ज्याच्यामध्ये आपणाला प्रति लिटर पाण्यासाठी 2 ते 2.5 ग्रॅमपर्यंत तुम्ही बड बिल्डरचा वापर करू शकता. याच्यासोबत तुम्ही फंगीसाईड किंवा इन्सेक्टिसाईड असेल किंवा एखादं खत असेल हे सुद्धा वापरू शकता. पण शक्यतो आपणाला प्लेन स्प्रे द्यायचा आहे, की ज्याच्यामध्ये प्रति लिटर पाण्यासाठी आपणाला 2 ते 2 ग्रॅमपर्यंत जर सुरुवातीचा स्प्रे देत असेल तर आपणाला प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम बड बिल्डर घ्यायचा आहे. प्लेन आपणाला व्यवस्थितरित्या कव्हरेज मिळेल असा स्प्रे द्यायचा आहे. तुम्हाला अतिशय सुंदर असा फुलकळी निघालेली असेल किंवा जे आपल्या पिकामध्ये झालेला बदल असेल किंवा जर आपला हार्वेस्टिंगचा प्लॉट असेल किंवा प्लॉट चालू झालेला आहे त्यावेळी सुद्धा आपण याचा स्प्रे देऊ शकतो, की ज्यामुळे जास्तीत जास्त फुलकळी निघणार आहे किंवा सुरुवातीला जर फुलगळ होत असेल किंवा फुलांचं ड्रॉपिंग होत आहे त्यावेळी सुद्धा आपण बड बिल्डरचा वापर करू शकतो. जी शॉर्ट टर्म पिकं आहेत, मग काकडी असेल, कारला असेल, दोडका असेल, की याच्यामध्ये आपलं कंटिन्यू हार्वेस्टिंग चालू असतं, व कमी कालावधीची पिकं आहेत त्यामध्ये सुद्धा आपण सुरुवातीला ज्यावेळी फ्लॉवरिंग स्टार्ट होणार आहे त्यावेळी पहिला स्प्रे, त्याच्यानंतर कंटिन्यू 10-10 दिवसाला जर आपण स्प्रे घेतला तर आपल्या उत्पादनात चांगल्या पद्धतीने वाढ झालेली पाहायला मिळते. टोमॅटोसारखं पीक असेल, वांग्यासारखं पीक असेल, ज्यावेळी आपलं पहिला घस असेल किंवा पहिलं फ्लॉवरिंग स्टार्ट होतो त्यावेळी पहिला स्प्रे द्यायचा आहे. त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर आपल्याला रिपीट याचा दुसरा स्प्रे द्यायचा. अतिशय सुंदर असा रिझल्ट असेल किंवा परिणाम आपल्या पिकामध्ये आलेला पाहायला मिळतो. याचं वापरण्याचं प्रमाण हे 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. याचं मार्केटमध्ये पॅकिंग हे 500 ग्रॅम व 1 किलोमध्ये अवेलेबल आहे. 500 ग्रॅमचा रेट हा तुम्हाला 850 व 1 किलोचा रेट हा 1650 हा तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल. थोडाफार कमी किंवा जादा हा रेट मार्केटनुसार तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर याचा वापर केल्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट असेल किंवा परिणाम हा पाहायला मिळेल. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.